नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 7th स्टँडर्ड सुलभ भारतीमधील 5th नंबरचा जो लेसन आहे दादाच पत्र तो एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा बघूया की हे लेटर कोणी कोणाला लिहिलेलं आहे. तर हे पत्र लिहिलेलं आहे एका छोट्या बहिणीने तिच्या मोठ्या भावाला. कधी लिहिलेलं आहे? तर दिनांक आहे 25 जानेवारी 2025 म्हणजे 25 जानेवारी 2025 ला हे पत्र तिने आपल्या भावाला लिहिलेलं आहे. तर ती या पत्रामध्ये काय म्हणते? प्रिय दादा, सप्रेम नमस्कार. आता तिचा दादा मोठा आहे म्हणून ती दादाला नमस्कार करत आहे. दादा, कालच मी सहलीला जाऊन आले आणि ती तिच्या भावाला काय सांगते तर दादा मी कालच सहलीला म्हणजेच पिकनिकला जाऊन आले. अरे इतकी मजा आली काय सांगू आणि ती भावाला बोलते की अरे खूप मजा आली तुला काय काय सांगू. या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्षासंबंधींची चित्रफित दाखवली आणि या महिन्यामध्ये या मंथमध्ये विज्ञान केंद्रातर्फे म्हणजे सायन्स इन्स्टिट्यूट किंवा सायन्स सेंटर थ्रू आम्हाला आमच्या स्कूलमध्ये पक्ष्यांसंबंधी चित्रफित म्हणजे बर्डवरती असणारी चित्रफित म्हणजेच डॉक्युमेंटरी दाखवली गेली. ती पाहून आणि तेव्हा ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. आता आम्ही ती डॉक्युमेंटरी बघितली आणि तिथे जे ताई आणि दादा होते त्यांनी जे आम्हाला बर्ड्स बद्दल इन्फॉर्मेशन दिली हे ऐकून आम्ही आमच्या स्कूलची यावेळची पिकनिक अभयारण्यात म्हणजे सेंच्युरीमध्येच घेऊन जायची असा हट्ट धरला. हट्ट करणं म्हणजेच काय तर आग्रह करणं किंवा इन्सिस्टन्स करणं. त्यानंतर आहे सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो आणि ज्या दिवशी आमची पिकनिक जाणार होती त्या दिवशी आम्ही सकाळी लवकर निघालो म्हणजे पहाटे निघालो. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. आता हे माळढोक अभयारण्य म्हणजेच माळढोक सेंच्युरी कुठे आहे तर ती आहे सोलापूर बार्शी मार्ग म्हणजेच रोडवरती 22 किलोमीटर म्हणजे 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज नावाचं एक गाव आहे. सो त्याच्या इथे काय आहे तर माळढोक अभयारण्य म्हणजेच माळढोक सेंच्युरी आहे. ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्ही ज्या टाइमला तिथे पोहोचायला हवं होतं बरोबर आम्ही त्या टाइमला तिथे पोहोचलो. अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते आणि जेव्हा आम्ही लोक हे अभयारण्य फिरून बघत होतो तेव्हा आमच्या सरांनी आम्हाला काय सांगितलं की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलं आहे. आता हे जे अभयारण्य आहे हे कशासाठी आहे तर ते आहे भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या नष्ट होणं म्हणजे लॉस्ट होणं भारतातून ही जी प्रजाती आहे माळढोक पक्षाची ती संपत आहे आणि त्यामुळे या अत्यंत देखण्या पक्षाला म्हणजे ह्या ज्या बर्डला आहे त्यांना काय म्हटलं खूप सुंदर देखणा म्हणजे खूप ब्युटिफुल खूप सुंदर असा जो पक्षी आहे त्याला वाचवण्यासाठी वन विभागला काय म्हणतात तर फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांनी हे अभयारण्य घोषित केलेलं आहे म्हणजे इथे हे पक्षी राहतील असं. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे आणि हा जो माळढोक पक्षी आहे हा कोण आहे तर शेतकऱ्याचा फार्मरचा फ्रेंड आहे. आता का फ्रेंड आहे कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. आता तो काय खातो शेतामध्ये शेतकरी जो पीक घेतो त्याला जी कीड लागते त्याच्यावरती जे किडे तयार होतात सो ते खाण्याचं काम कोण करतो तर हा माळढोक पक्षी करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. आता ह्या पक्ष्यांची संख्या किंवा हे भारतातून लॉस्ट होण्याच्या मार्गावरती का आहेत संपण्याच्या मार्गावरती काय आहेत तर त्याचं रिझन असं आहे की हा जो पक्षी आहे हा फक्त वर्षातनं एकदाच अंडी घालतो. शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते आणि समजा कधी यांनी अंडी घातलीत आणि दुसरा एखादा प्राणी आला आणि त्याने जर त्याची अंडी नकळतपणे तुडवली झालं त्याच्यातून दुसरे ते माळढोक पक्षी तयारच होणार नाही म्हणजे काय झालं तर ह्यांची ग्रोथ इथेच कमी झाली किंवा थांबली आणि ह्यामुळेच हे संख्येने कमी असतात म्हणून काय आहे तर हे माळढोक पक्ष्यांची संख्या कमी आहे. आता आम्ही हा माळढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला. मग ती त्याच्या भावाला सांगते की दादा हा जो माळढोक पक्षी आहे याला आम्ही अगदी जवळून खूप जवळून आणि निरखून म्हणजे खूप केअरफुली किंवा खूप क्लोजली बघितला आहे. काय त्याचा रंग किती सुंदर होता. काय त्याची चोच पण खूप छान होती. इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता आणि ती भावाला सांगते की याच्या अगोदर मी असा एवढा सुंदर असा पक्षी कधीच नव्हता बघितला. माळढोक पक्षाबरोबर आम्ही चंडोल माळटिटवी तसेच इतर पक्षीही बघितले आणि फक्त माळढोक पक्षी बघितला का तर नाही तर ह्या माळढोक पक्षाबरोबर आम्ही चंडोल नावाचा पक्षी माळटिटवी आणि इतर दुसरे जे पक्षी होते तेही बघितले.
आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले आणि आमचे जे टीचर होते त्यांनी ह्या माळढोक पक्ष्याचे फोटोज घेतले. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते हे आम्हाला नव्यानेच समजलं. जर तुम्हाला तिथे जाऊन पक्ष्यांचे फोटो घ्यायचे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे जे वन खातं आहे, वन खातं म्हणजे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, त्याची अगोदर तुम्हाला परमिशन घ्यायला लागते आणि ही गोष्ट मला माहीत नव्हती. ही मला आता नवीनच समजली आहे. असं कोण म्हणते, तर ती बहीण भावाला म्हणते. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. म्हणजेच काय? पक्षी म्हणजे हे बर्ड संतुलित करणं म्हणजेच काय? तर बॅलन्स ठेवणं कोणाला? पर्यावरण म्हणजे एन्व्हायर्नमेंटला. अविभाज्य म्हणजेच काय? तर इंडिव्हिज्युअल घटक म्हणजे पार्ट. आता पक्षी हा काय आहे? तर संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक म्हणजे ह्या एन्व्हायर्नमेंटला बॅलन्स करण्याचं काम कोण करत आहे? तर हे पक्षी करत आहे. आता ते कसे काम करतात? प्रदूषण टाळण्यात. पक्षी प्रदूषण करतात का? तर नाही. प्रदूषण म्हणजेच काय? तर पोल्युशन कमी करायचं काम पक्षी करतात. बियांचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते. आता बियांचं वहन म्हणजेच काय? बिया म्हणजे सीड्स आणि वहन करणं म्हणजे कॅरीड करणं. एका जागेवरून बिया दुसऱ्या जागेवरती पोहोचवण्याचं काम कोण करतं? बर्ड करतं. आता ते कसं करतं? म्हणजेच काय? तर एका जागेवरची खाल्लेली फळं दुसऱ्या जागेवरती जेव्हा त्यांचे ते म्हणजे विष्ठेतून बाहेर येतात, तेव्हा काय होतं? तर त्यांच्या त्या बिया तिथे पडल्या जातात आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा ती नवीन-नवीन झाडं तयार केली जातात. कधी असं बघितलं आहे का डोंगराळ भागामध्ये किंवा वेगळ्या एखाद्या ठिकाणी जसं की वेगळंच कोणतं तरी झाड आलेलं असतं, तर तिथे कोणी ते बियाणं लावलं आहे का? तिथे ती कोणी सीड्स टाकली आहे का? तर नाही. ही कोणा थ्रू जाते? तर ह्या बर्ड थ्रू जाते. जेव्हा हे फ्रुट्स खातात आणि दुसऱ्या जागेवरती जाऊन ते फॉर एक्झाम्पल पोटी करतात आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याच्यातून एक नवीन झाड तयार होतं. सो ह्यालाच काय म्हणतात? तर बियांचं वहन करणं. म्हणजेच एक प्रकारे एन्व्हायर्नमेंटला चांगलं ठेवण्याचं आणि नकळतपणे ती नवीन-नवीन झाडं लावण्याचं काम सुद्धा कोण करत आहे? तर पक्षी करत असतात. हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं आणि हे जे आमच्या सरांनी जे आम्हाला एक्सप्लेन केलं हे आम्हाला पटलं होतं. आमची सहल अविस्मरणीय झाली आणि आमची जी पिकनिक आहे ही अविस्मरणीय झाली. अविस्मरणीय म्हणजेच काय? तर अनफॉरगेटेबल म्हणजेच मी कधीही विसरू शकत नाही. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण तुलाही पक्षी खूप आवडतात आणि जेव्हा आम्ही ही सेंच्युरी फिरून बघत होतो, त्यावेळेस आम्हाला तुझी खूप आठवण झाली. का? कारण तुलाही माझ्यासारखे बर्ड्स खूप आवडतात. इकडे मी, आई-बाबा मजेत आहोत. तू कसा आहेस? आणि त्यानंतर एंड करताना लेटरचं ती काय लिहिते, तर इकडे मी, आई-बाबा खूप छान आहोत आणि तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? तुझा स्टडी कसा चालू आहे? पत्र मिळताच तुझी खुशाली कळव आणि जेव्हा हे आमचं लेटर मिळेल त्यावेळेस तुझी खुशाली कळव. खुशाली म्हणजेच काय? तर तुझी तब्येत पाणी किंवा तुझं काय चालू आहे हे आम्हाला सांग. आम्ही तुझ्या पत्रांची वाट बघत आहोत. म्हणजे आम्ही तुझं पत्र परत येण्याची किंवा तुझ्या आन्सर्सची वाट बघत आहोत. आता हे पत्र कुणी लिहिलेलं आहे? तर तुझी बहीण आयशा. त्या मुलीचं नाव काय आहे? तर आयशा. सो अशा प्रकारे एका छोट्या बहिणीने तिच्या भावाला पिकनिकला जाऊन आल्यावरती लिहिलेला एक अनुभव आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर्स सोबत. तोपर्यंत बाय बाय.